विधान परिषद निवडणुकीत सोलापूरची जागा बिनविरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मोठे प्रयत्न केले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी आता भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी लढत रंगली आहे. दरम्यान भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत हे सुलभ पद्धतीने विजयी होणार की वसंतराव देशमुख त्यांच्या विजयामध्ये आव्हान निर्माण करणार याकडे आता लक्ष लागले आहे. सोबतच या निवडणुकीत कोण बाजी मारणार हा विषयही सध्या आतापासूनच चर्चेत आला आहे. संख्याबळाचा विचार करता भाजपसाठी ही निवडणूक सहज सोपी वाटत असली तरी आता देशमुख यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या विरोधकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.